आम्ही बंगाली शिकलो. लेखिका रमाबाई महादेव रानडे. आम्ही कलकत्त्यास आलो. धरमतोळ्यावर एक भाड्याचा बंगला घेऊन राहिलो. हा बंगला फार मोठा होता. पुष्कळ जुना असून आवारात विहीर, बाग, झाडं झुडपं इत्यादी काही नसल्यानं तो अगदी उजाड ओसाड दिसे. दिवस फार कंटाळवाना वाटे. संध्याकाळी स्वतः घरी आल्यावर विचारलं, आज काय काय केलंस? मी जरा कंटाळल्यासारखं म्हटलं, काही केलं नाही. करावयाचं काय? आधी जागा नवी, कोणाची ओळख नाही. बंगला म्हणून जो घेतला आहे तो तरी मन रमण्यासारखा असावा, तर तेही नाही. झाडं, फुलं, वेली यातही मनुष्याचं मन काही वेळ तरी रमतं, पण त्यापैकी इथं काहीच नाही. उलट जिकडं पाहावं तिकडं भणभणीत व ओसाड. घरात सुद्धा काही करण्यास मन लागत नाही. बरं, भाडं तरी थोडं आहे, तेही पुष्कळच. बाहेर जाणाऱ्या माणसाचं ठीक आहे, पण घरात राहणाऱ्या माणसांचा दिवस उदास कंटाळवाना जातो. हे सर्व बोलणं ऐकून घेऊन शांतपणे उत्तर दिलं, खरं आहे. वाचनासारखं साधन ज्याच्यापाशी आहे त्यानं अशी कुरकुर करू नये. वाचना इतकं समाधान व आनंद देणारं दुसरं काही नाही. एका जातीच्या पुस्तकाचा कंटाळा आला तर दुसरं पुस्तक घ्यावं, कविता वाचाव्यात. फार वाचून मन थकलं तर दुसरीकडं बाग बगीचे पाहण्यास जावं. तुला काय साधन नाही, गाडी जोडून फिरावयास जावं, म्हणजे थकलेल्या मनाला विश्रांती मिळते. तुझ्या मनालाच काहीतरी काम देतो म्हणजे झालं. उद्या तू या ओसाड दिसणाऱ्या जागेला शोभा आणण्याचं मनात आण. हे ऐकून मला हसू आलं. मग मी म्हटलं, नुसतं मनात आणून जागेला शोभा कशी येईल? यावर स्वतः म्हटलं, मी आधी काय म्हणतो ते ऐकून घे. उद्या सकाळी 4 मजूर लावून तुला जेवढी बाग करावायची असेल तेवढी जागा आखून देऊन त्यांच्याकडून खणून घे व त्यात वाफे करून मेथी, कोथिंबिरींचं बी टाक. शिवाय या ऋतूमध्ये येणाऱ्या फुलझाडांचं थोडंसं बी आणून टाक, म्हणजे करमणूक व उपयोग दोन्हीही होतील. या बागेला पाणी तू घालीत जा, म्हणजे अनायासे व्यायाम होईल. मी घरी आल्यानंतर संध्याकाळचं वाचन या तुझ्या बागेतच आपण करू. दुसऱ्या दिवशी मला उठल्याबरोबर त्याची आठवण दिली. मीही सांगितल्याप्रमाणे मजूर बोलावून आणून संध्याकाळपर्यंत काम करून घेतलं. संध्याकाळी स्वतः घरी आल्यावर आम्ही गाडीतून फिरावयास गेलो व येतेवेळी फुलझाडांचं थोडंसं बी घेऊन आलो. पुढं 1-2 दिवसांनी या नवीन केलेल्या बागेत खुर्च्या टाकून संध्याकाळी वाचत बसलो. इतक्यात एक वर्तमानपत्र वाटणारा मनुष्य आला व वर्तमानपत्र सुरू करायचं आहे काय असं विचारू लागला. मी घाईनं म्हटलं, बाबा रे, आम्हाला पत्र नको, बंगाली वाचता येत नाही. मग उगीच पत्र कशाला घ्यायचं? त्या मनुष्यानं माझ्या बोलण्याकडे लक्ष न देता स्वतःकडे पाहून पुन्हा विचारलं. तेव्हा त्याला सांगितलं, आज आणलेलं पत्र असू दे, उद्यापासून आणू नको, पुढल्या सोमवारी घेऊन ये, मग सुरू करू. हे ऐकून मला जरा चमत्कारिक वाटलं, पण मी गप्प बसले. तो मनुष्य निघून गेल्यावर स्वतः माझ्याकडे पाहून म्हटलं, ज्यांच्या गावात येऊन 4-2 महिने राहायचं त्यांची भाषा आम्हाला समजत नाही असं म्हणायला मला तर लाज वाटली असती. मी म्हटलं, जी आपली भाषा नाही ती येत नाही म्हणायला लाज कसली? आता यापुढे शिकायचं मनात आणलं तर ते जमावं कसं आणि शिकवणार तरी कोण? स्वतःला बंगाली अक्षर ओळख मात्र होती, पण चांगलं वाचता येत नव्हतं हे मला माहीत होतं. म्हणून मी मुद्दाम म्हटलं, बरं, मी शिकावं असं मनात असल्यास उद्यापासून स्वतः शिकवावं, माझी तयारी आहे. दुसऱ्या कुणाजवळ मात्र मी शिकणार नाही. हे ऐकलं तेव्हा खरं म्हणजे नेहमीप्रमाणे काहीतरी थट्टेनं बोलायचं, पण आज मात्र काही न बोलता विचार करत असलेला चेहरा दिसला. मी मनातल्या मनात अगदी ओशाळले. माझ्या बोलण्याचा राग तर आला नाही ना असं वाटलं. तो दिवस तसाच गेला. दुसऱ्या दिवशी चहा घेतल्यावर नित्याप्रमाणे फिरायला जाणं झालं, परंतु घरी यायला नित्यापेक्षा उशीर झाला. म्हणून मी वाट पाहत बसले होते. इतक्यात येणं झालं. बरोबर एक शिपाई होता. त्याच्या हातात लहान मोठी अशी 10 पुस्तकं होती. ती त्यानं टेबलावर ठेवली. मी जवळच उभी होते. त्यातून 1-2 पुस्तकं उघडून पाहिली तो ती बंगाली व इंग्रजी होती. ही पुस्तकं कशाला आणली असं माझ्या तोंडातून निघणार तोच आदल्या दिवशीची आठवण होऊन मी गप्प बसले. तोच सांगितलं, तेवढी मोजून घेऊन या मनुष्याला चिठ्ठीप्रमाणे पैसे देऊन टाक बरं. मी होय म्हणून लागलीच चिठ्ठीप्रमाणे बुकं मोजून घेऊन पैसे देऊन टाकले. मग दूध आणून दिलं. ते पिऊन झाल्यावर टेबलावरचं एक बुक घेऊन ते स्वतः चाळण्यास आरंभ केला. मी त्या दिवाणखान्यात दूर एका खुर्चीवर काहीतरी वाचित बसले होते.
पण मधून मधून काय चाललं आहे ते पाहत होते. कारण इतकी पुस्तकं व ती स्वतः जाऊन खरेदी केली याचा उद्देश माझ्या ध्यानात येईना. स्वतः बाजारात जाणं किंवा जिन्नस खरेदी करणं कधीच माहीत नव्हतं. साऱ्या जन्मात स्वतः बाजार करण्याचा हा पहिलाच प्रसंग. मुळी पैसा हातात घ्यावयाचा नाही व जवळ बाळगायचा नाही हा मुख्य नियम. 11 वाजेपर्यंत पुस्तकं चाळणं झालं. काही पुस्तकं वाचण्याचा प्रयत्न केला, पण शिकून बरेच दिवस झाल्यामुळं विसर पडला होता. त्यामुळं अक्षर लागेनात असं दिसलं. 11 वाजता स्वयंपाक तयार आहे असं म्हटल्यावर स्नानास उठणं झालं. जाता जाता शिपायाला सांगितलं, मी जेवून परत येईपर्यंत तू बाजारात जाऊन एक स्लेट पाटी व पेन्सिल घेऊन ये, वेळ लावू नको. जेवण होऊन दिवाणखान्यात आल्यावर आणलेली पाटी हातात घेतली व त्या पुस्तकांपैकी एक पुस्तक हातात घेऊन पाटीवर मुळाक्षर काढण्याचा क्रम सुरू केला. तोपर्यंत नेहमीसारखं मधून मधून काहीतरी विनोदानं चेष्टेनं बोलायचं, पण ते आज काहीच नाही. सगळं लक्ष नवीन पुस्तकाच्या वाचनाकडे होतं. संध्याकाळी गाडीतून फिरावयास जाण्याच्या आधी जे पुस्तक वाचावयास अडत होतं त्यातला धडा मोठ्यानं भराभर वाचला आणि ते पुस्तक खाली ठेवलं व मगच पोशाख केला. आम्ही दोघं गाडीतून फिरावयास गेलो. इकडल्या तिकडल्या पुष्कळ गोष्टी बोललो, पण सकाळच्या पुस्तकांबद्दल विचारण्यास मला धीर होईना. स्वतःच्या बोलण्यात मात्र एकदा सहज उद्गार निघाला, आज बंगाली वाचण्यात सगळा वेळ घालवल्यामुळं माझं रोजचं काम काही झालं नाही. हे ऐकून मी काहीच उत्तर दिलं नाही, पण माझं मलाच वाईट वाटलं की माझ्या कालच्या बोलण्यानं आज इतकी दगदग पडली. बंगाली शिकण्याची टाळाटाळी करण्याकरिताच मला स्वतः शिकवलं तर मी शिकेन, दुसऱ्याजवळ शिकणार नाही असा माझा बोलण्याचा हेतू होता. कारण मी नुसतं होय म्हटलं असतं तर कोणीतरी एक बंगाली शिक्षक आणला असता, पण मला ते आवडलं नाही. कारण एकतर मला लहानपणापासून शाळा ठाऊक नव्हती. स्वतःशिवाय कोणत्याही पुरुषाजवळ शिकण्याचा प्रसंग नव्हता, पण स्वतःला वेळ नव्हता आणि बंगाली शिकून पुष्कळ दिवस झाले होते. म्हणून शिकवण्यास कोणीतरी मनुष्य ठेवण्याची वेळ येईल ती टाळावी या बुद्धीनंच मी आदले दिवशी बोलून गेले. माझ्या या शब्दांनी इरेस पडून दुसरा सबंध दिवस उजळणी करण्याकडे घालविला. याबद्दल मला पश्चाताप होऊन चोरट्यासारखं झालं. दुसरे दिवशी सकाळी फिरावयास जाण्याच्या आधी पाटीवर बंगाली मुळाक्षर काढून मला दिली आणि 1-2दा वाचायला सांगून मी घरी येण्यापूर्वी ही अक्षरं तयार करून ठेव असं म्हटलं. परत येईपर्यंत मी सर्व अक्षरं तयार करून पुन्हा काढून ठेवली व मगच आपल्या कामाला गेले. स्वतः घरी येऊन नित्याप्रमाणे सर्व झाल्यावर हजामतीला बसले असता स्वतः एक बंगाली बुक हाती घेऊन मोठ्यानं वाचावयास सुरुवात केली व जो शब्द अडेल त्याची अक्षरं व उच्चार त्या नापिताला विचारावयाचे असा क्रम चालला होता. मी जवळच्या खोलीत वाचित बसले होते. तेथे दिवाणखान्यात दुसरं कोणी बोलत आहे असं मला ऐकू आलं. तेव्हा कोणीतरी भेटावयास आलं समजून ते कोण आहेत हे पाहण्यास उठले व पाहते तो दुसरे कोणी आले नसून बंगाली पुस्तक हातात घेऊन स्वतःच मोठ्यानं वाचत होते. जवळ असलेला नापित शब्दांचे उच्चार व अर्थ सांगत होता. अशा रीतीनं एवढ्या मोठ्या वयात आपण स्वतः शिकून मला शिकवण्याचा क्रम ठेवलेला पाहून मला याचं अतिशय नवल वाटलं. याप्रमाणे बंगाली वाचनाचा क्रम ठेविल्यावर 1.5 महिन्यानं मला चांगलं वाचता येऊ लागलं. बागेत मेथी व कोथिंबीर दाट उगवली असून इंग्रजी फुलझाडांना फुलं आली होती. त्या ठिकाणी खुर्च्या टाकून आम्ही बसलो असताना काही आठवड्यांपूर्वी जे बंगाली वर्तमानपत्र नको म्हटलं होतं तेच आत्ता सुरू करून दररोज तिथं वाचण्याचा क्रम ठेविला. अशा प्रकारे हा पाठ इथेच संपला. भेटूया पुढच्या पाठामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.